नवी मुंबईमध्ये शिवसेनेच्या नगरसेवकाला मारहाण, व्हिडिओ आला समोर। नवी मुंबईमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकाला मारहाण, व्हिडिओ आला समोर। नवी मुंबईमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकाला रस्त्यावर मारहाण करण्याचा प्रयत्न केला, तसेच सदरच्या नगरसेवकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। एक महिलेने भर रस्त्यामध्ये दिघा विभागातील नगरसेवकावर हल्ला केल्याचे समोर येत असून सदरचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। नगरसेवकाच्या कामावर ही महिला नाराज होती अशी प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळत आहे। मी त्या दिवशी माझ्या मावशीचं घर तुटलं, त्यासाठी मी विचारण्यासाठी गेली होती नगरसेवकला। तर नगरसेवक मला भेटले रस्त्यावरती। मी अचानक इकडनं माझ्या काकांना कसं तरी झालं म्हणून मी तिकडे गेली, मग त्यांना भेटली। त्यांना भेटल्यानंतर त्यांनी काय केलं, मी नगरसेवकला असा हात जोडला, म्हटलं साहेब थांबा। थांबल्यानंतर मी त्यांना बोलली की साहेब तुम्ही असं हे का करायला लागले। तो सरळ सांगतो की मला इथे इकडची वोटिंग भेटत नाही आणि मी तिकडचा नगरसेवक नाहीये असं बोलला। आणि त्याच्यानंतर मग मला त्यांनी घाणघाण शिव्या दिल्या। घाणघाण शिव्या दिल्यानंतर मग मी पण शिव्या दिल्या, त्यांनी शिव्या दिल्या। त्याच्यानंतर मग परत त्यांनी काय केलं की चंबार यहाँ से निकलती है की नहीं तो गाड़ी के नीचे ठोक दूंगा, हा शब्द बोलला। हा शब्द बोलल्यानंतर परत मी म्हटलं त्याची गाडी पकडली। मी म्हटलं चंबार किसको बोला, म्हणून मी गाडी पकडली आणि बाहेर निघ म्हटलं। बाहेर निघला तर माझ्या त्यांनी कानाखाली वाजवली। कानाखाली वाजवल्यानंतर मग मी त्याच्यावरती चप्पल हाणमार केली वरून तेवढं झाल्यानंतर पण माझे व्हिडिओ टाकतो की मी जो चोर असतो त्याला भीती असते, म्हणून त्यांनी व्हिडिओ टाकला की मी मारलं त्याला त्यांनी टाकलं। आणि माझा व्हिडिओ कुठे गेला हे मला पाहिजे, मला हे दाखवण्याची गरज होती। तिथे मोबाईल होता, मोबाईलचं दुकान होतं, त्या मोबाईलच्या दुकानामध्ये व्हिडिओ लागलेला होता। तो डिलीट का केला मारलेला व्हिडिओ का डिलीट केला आहे माझा, आणि बोललेला व्हिडिओ का डिलीट केला आहे आणि पोलीस स्टेशन मध्ये जातो, माझ्या नावाची बदनामी करतो आणि इथं माणसं पाठवतो माझ्याकडे, माझा रात्रीचा फोटो काढायला पाठवतो, 4 माणसं इथं यायला मागतो। मला काय झालं, माझी जिम्मेदारी त्याच्यावर आहे। आणि तो बोलतो ना की आम्ही माफिया आहे, आता आम्ही माफिया नाहीये, तो माफिया आहे। त्यांनी राम आशीष 4 बनवली, त्यांनी इकडचे पूर्ण देवीरामनगर मधले त्यांनी दुकानं वगैरे सगळ्यांचे लोकांचे लुटून घेतले। सगळी शाळा त्यांनी जप्त केली, सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या आणि वरून मला सांगतोय की मी माफिया आहे, आम्ही माफिया नाही, तो माफिया आहे। तो माफिया असताना त्याला का सजा होत नाहीये, आणि तो किती लोकांसाठी बलात्कारी केस केला, त्यांनी सगळं काय केलं आणि वरून मला बोलतो तेरी जैसी रंडी हम लोग मैंने बहुत यूज किया है। माझ्यासारखा राणा त्याला यूज केला त्यांनी ना, मला दाखवावं का मी कुठली रंडी आहे, त्यांनी मला दाखवावं। कंप्लेंट घेतली नाही त्यांनी। मी पोलीस स्टेशन मध्ये अख्खा दिवस मला थांबवलं, मला मेडिकल करायला लावलं। मेडिकल केल्यानंतर परत आली पोलीस स्टेशनला आल्यानंतर मला अख्खा दिवस संध्याकाळी 8 वाजले, 8 वाजेपर्यंत मी बसली, तरी माझी कंप्लेंट कोणी घेतली नाही। मी तिकडनं परत आली आणि नंतर मग ते साहेब तुम्हाला काय पाहिजे, मला काही नकोय, मला न्याय पाहिजे। मी हा शब्द बोलली, मला न्याय पाहिजे, मला काही नको। का चंबार म्हणजे चंबारीचा शब्द हा त्याला नसेल माहिती, आम्हाला घ्या विचारून, आम्ही जे भीम आलेत आम्हाला माहिती आहे आम्ही कोण आहेत आणि काय। तो चंबार बोलला कसा, आंबेडकरांच्या नावाने तो आम्हाला शिवाय देतो। चमाई घ्यायची विकार म्हणजे हा कुठला अर्थ झाला। मी गरीब असताना मी माझ्याकडे गॅस नाही पेटवायला, काय करायला नाही, आणि हा मला बोलतो मी माफिया आहे। त्याच्यासारखा माफिया याच्यासारखा गुन्हा कोण आहे सांगा। किती याच्यावरती बलात्काराची केसेस आहेत। हे कोणी ओपन करायला मागत नाही। माझं कसं त्यांनी हे केलं, मला न्याय मिळाला पाहिजे, यासाठी मी लढायला लागली। केलं माझ्या बरोबर। मी दारू विकते, मला त्यांनी दाखवावं की मी दारू विकते, आणि कशा लोकांना पण विचारावं की मी दारू विकते की नाही विकते। आणि मी दारू पिऊन गेली होती, तिकडे सांगतो मी दारू पिऊन गेली होती त्याला मारायला। मी एवढी माझं मेडिकल करणारे ते डॉक्टर लोक वेड आहेत का, तुम्ही सांगा। माझी मावशी गावाला गेलेली होती, काका माझे एकटे होते। मग काकांना इथे आले, मी ते MIDC ला सांगितलं की MIDC साहेब तुम्ही तोडू नका, तरी त्यांनी ऐकलं नाही। आणि त्याच्यानंतर मग मी म्हटलं साहेब असं केल्यानंतर तुम्हाला काय वाटतं। तो बोलतो हमको क्या उधर से लोडिंग गिर रहा है, हम लोग को ज्यादा लोड दे रहे वहां से कि यहाँ से तोड़ो। तो कौन है वो, तो बोलता है कि राम आशीष है। तो राम आशीष बोलल्यानंतर मग मी
त्यांच्याकडे गेली, म्हटलं साहेबांना एवढं घर गरीबाचं इथं काकांना काय झालं असतं त्या दिवशी तर आम्ही काय करायचं होतं, माझ्या काकांना काय झालं असतं तर मी काय करायचं होतं त्या दिवशी. हा आम्ही पाणी पाजून त्यांना उभं केलं इकडच्या लोकांनी सगळ्यांनी, तर त्यांना काय झालं असतं तर मी काय करायचं होतं. हा एवढा सुद्धा हे करून आणि वरून मला चमाईन बोलून मला मारून आणि वरून माझ्यावरती म्हणजे गुंडागर्दीची भाषा नाही येत. याची काय भाषा आहे, कुठली भाषा आहे ही भाषा कुठली आहे त्याची.